शेवटच्या श्लोकामध्ये काल आपण पाहिलं ते. आता आपण पुढचा 18वा श्लोक बघूयात. कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स स बुद्धिमान मनुष्येषु सह युक्तः कृत्स्न कर्म कृत. आता याचा अर्थ बघूयात. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. आता कालच्या आपल्या दुपारच्या सेशनमध्ये पण मॅडमनी आपल्याला हे सांगितलं कर्म आणि अकर्म एकच कसं काय ते त्यांनी सांगितलं आहे. तरी पण मी ते थोडं ह्याचं स्पष्टीकरण वाचते आहे. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्णांत करीत असल्या कारणाने त्याला कर्मांच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांप्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारची कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवतात जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण परब्रह्माचा अंश आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही परमेश्वरचा प्रति करत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करत असतो. जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात आणि ईश्वराप्रती ते नेहमी सेवा करत असतात आणि म्हणून ते कर्मबंधनातून मुक्त होतात. हे असं या पुस्तकामध्ये दिलेलं विश्लेषण आहे. थोडं आता अजून आपण त्याबद्दल थोडं डिटेल बघूयात. हा जो श्लोक आहे खरं तर महत्वाचा श्लोक आहे. इथे त्यांनी सांगितलं कर्मामध्ये जो अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो मनुष्य बुद्धिमान आहे. त्याचे सर्व कर्म करून झाले आहेत. म्हणजे ज्यांनी त्याच्या सोल प्रोग्राम प्रमाणे सर्व अनुभव घेतले आहेत त्याचे लर्निंग झालेले आहे. अकर्म म्हणजे काय तर कर्माचा अभाव. म्हणजे काय अकर्म असं खरं तर काही अस्तित्वात नाहीये. कर्म हेच अस्तित्वात आहे. कर्म म्हणजे काय आपण जे काही करतो ते सगळं कर्म मनाने करू दे शरीराने करू दे जे काही आपण करू ते सगळं कर्म आहे. पण अकर्म असं काही खरं तर अस्तित्वात नाहीये. इथे त्यांनी त्यासाठी उदाहरण काय दिले अंधार अंधार असा काही अस्तित्वात नाहीये. अंधार म्हणजे काय आहे तर उजेडाचा अभाव. एखाद्या खोलीत जर अंधार करायचा असेल तर आपण काय करतो की लाईट ऑफ करतो किंवा जर दारातून खिडकीतून उजेड येत असेल तर दार खिडक्या बंद करतो पडदा लावतो. म्हणजे काय की अंधार असं काही अस्तित्वात नाही. त्याप्रमाणेच अकर्म असं काही अस्तित्वात नाहीये. तर काय अकर्म म्हणजे काय आहे कर्माचा अभाव. आपण एखादी गोष्ट जेव्हा बघतो समजा आपण हातातल्या पेनकडे बघतोय. आता कोणती क्रिया आपण जेव्हा करतो त्यावेळेस कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ते इथे त्यांनी सांगितलेले. आपण एखादी गोष्ट जेव्हा बघतो समजा आपण हातातल्या पेनकडे बघतो तेव्हा पेन हे दृश्य ज्याच्याकडे बघतो ते दृश्य जो बघतो तो द्रष्टा आणि जी बघण्याची क्रिया आहे त्याला दर्शन म्हणायचे. म्हणजे द्रष्टा दृश्याचे दर्शन करतो. द्रष्टा दृश्याचे दर्शन करतो. याला शास्त्रामध्ये त्रिपुटी म्हणतात. म्हणजे यात 3 गोष्टी असतात. द्रष्टा आणि दृश्य एकमेकांपासून लांब असतात. द्रष्टा दृश्याला बघतो आणि जी क्रिया आहे त्याला दर्शन म्हणतात. पण द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांपासून लांब असतात. द्रष्टा हा चेतन असतो. म्हणजे आपण जर एखाद्या पेन्सिलकडे कुठल्याही वस्तूकडे आपण जर बघतो ती वस्तू जी आहे निर्जीव आहे. पण आपण जो बघतो ते आपण चेतन आहोत. आपल्यामध्ये चेतना आहे तेव्हाच आपण ते बघण्याचं कार्य करू शकतो. चेतन जो असतो तो द्रष्टा हा दृश्यापेक्षा व्यापकही असतो. चेतन असतो आणि तो चेतन असतो म्हणून तो व्यापक असतो आणि व्यापक असतो म्हणून तो निराकार असतो किंवा जो निराकार असतो तो द्रष्टा असतो. ज्याची चेतना जास्त आहे अर्थात त्या वस्तू म्हणजे पेनापेक्षा पेन्सिलीपेक्षा आपली चेतना जास्त आहे म्हणून आपण त्या वस्तूकडे बघू शकतो. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या इथे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही क्रिया. डोळे किंवा शरीर दृश्याला बघतात पण ही क्रिया खरं तर शरीर करत नसून मन करते.
आता हे एक स्टेप पुढे गेलेले आहेत. कसं आहे की आता आपण आधी काय पाहिलं की शरीर एखाद्या वस्तूकडे पाहतंय म्हणजे शरीर द्रष्टा आहे. ही एक पहिली स्टेप पाहिली. आता दुसरी त्याच्या पुढची स्टेप त्यांनी काय सांगितली आहे इथे की खरं तर शरीर नाही बघत आहे. मग कोण बघतंय? डोळे बघतायत. नंतर डोळ्यानंतर पुढची स्टेज काय आहे? शरीर म्हणजे आधी आपण मोठं एक गोष्ट ब्रॉड हे बघितलं, शरीर बघतंय. मग शरीरानंतर आपण त्याच्या थोडंसं सूक्ष्म लेव्हलला गेलो, तर शरीर खरं तर पूर्ण शरीर बघत नाहीये, पण फक्त डोळे बघतायत. मग नंतर डोळे पण बघत नाहीये, शरीर पण बघत नाहीये. मग कोण बघतंय? तर कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची जी क्रिया आहे, ती मन करतंय. मनामार्फत होत आहे. कारण कधी-कधी कधी-कधी असं होतं, की आपण एखाद्या गोष्टीकडे बघत असतो, पण आपल्या मनात वेगळेच विचार चालू असतात. म्हणजे जरी आपण समोर एखादी गोष्ट असेल, तरी आपल्याला एखाद्या वेळेस दिसत नाही. कारण का दिसत नाही? डोळे तर बघत असतात. पण ती का गोष्ट का दिसत नाही आपल्याला? कारण मनामध्ये विचार चालू असतात. म्हणजे द्रष्टा कोण आहे इथे? डोळे नाहीये, शरीर नाहीये, पण मन आहे. कारण आपलं जर मन जागेवर असेल, तरच आपल्याला ती गोष्ट दिसते. म्हणून इथे मन हे द्रष्टा आहे. शरीरामध्ये मन काम करतंय, म्हणजे आता इथे मन द्रष्टा झालं आहे. पण मन कधी आनंदी असतं, कधी दुःखी असतं, कधी सुखी असतं. हे सगळं कोणाला कळतं? तर बुद्धीला कळतं. म्हणजे इथे मन दृश्य झालं आणि बुद्धी द्रष्टा झाली. अजून एक स्टेप पुढे गेले तिथे आता ते. कसं? आधी पाहिलं शरीर द्रष्टा, मग शरीरावरनं डोळ्यावर आलो, मग डोळ्यांवरनं मनावर आलो आणि पण आता मनाला कोण बघतंय? मन आनंदी आहे, दुःखी आहे, कसं आहे ते कोण बघतंय? बुद्धी बघतीये. म्हणजे आता इथं मन पण द्रष्टा नाहीये, तर बुद्धी द्रष्टा आहे आणि बुद्धी कोणाला बघतीये? तर मनाला बघतीये. म्हणजे बुद्धी द्रष्टा आहे आणि मन दृश्य आहे. हे एक थोडंसं हायर लेव्हलला चाललंय तिथे हे. मन दृश्य झालं आणि बुद्धी झाली द्रष्टा. बाह्य सृष्टीला आपल्याला वाटतं शरीर बघतंय म्हणून त्याला बाह्य सृष्टी झाली दृश्य आणि शरीर झालं द्रष्टा. नंतर कळलं शरीर द्रष्टा नाहीये तर दृश्य आहे आणि द्रष्टा मन आहे. पण मनाच्या हालचाली बुद्धीला कळतात म्हणून मन दृश्य आहे आणि द्रष्टा बुद्धी आहे. असंच आपण पुढे बघत गेलो तर असं लक्षात येतं, की बुद्धी ही दृश्य आहे आणि द्रष्टा हे आत्मा आहे. इथं आत्म्यापर्यंत कनेक्शन आपल्याला डायरेक्ट असं कळत नाही, की आपण बघत नाहीये, आत्मा बघतोय हे आपल्याला एका स्टेपमध्ये कळत नाही. म्हणून त्यांनी इथं छोट्या-छोट्या 4-5 स्टेप्सनी हे समजून सांगितलंय, की आपण कुठलीच गोष्ट बघत नाहीये, तर आपला आत्मा प्रत्येक गोष्ट बघती आहे. यासाठी त्यांनी काय-काय आधी सांगितलं शरीर, डोळे, मन, बुद्धी आणि बुद्धीवरनं ते आता आत्म्यावरती आलेत. आणि इथं काय सांगितलंय, की हं, असं लक्षात येतं, की बुद्धी ही दृश्य आहे आणि द्रष्टा हे आत्मा आहे. कारण बुद्धी ही जड आहे. आत्म्याच्या प्रतिबिंबाने ॲक्टिव्हेट झालेली आहे. जोपर्यंत आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडत नाही, तोपर्यंत बुद्धी ही जड असते. कारण जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंतच आपली बुद्धी काम करते. एकदा जर प्राण सोडून गेले, आत्मा सोडून गेला, तर बुद्धी ही जड आहे. मग त्याला काहीच नाही. म्हणजे आत्मा हा चेतन आहे, बुद्धी ही जड आहे. जड बुद्धी आत्म्याच्या प्रतिबिंबाने ॲक्टिव्हेट झाली, हे आधी आपण पाहिलंय. बुद्धी जड, मन, शरीर हे सगळं म्हणजे काय? मन, शरीर, बुद्धी हे सगळं जड आहे आणि हे सगळं कोण ॲक्टिव्हेट करतं? तर आत्मा ॲक्टिव्हेट करतो. कसं आहे सगळा असा जो क्रम आहे, आत्मा आत्मा बुद्धीला ॲक्टिव्हेट करतो, बुद्धी मनाला ॲक्टिव्हेट करते, मन शरीराला ॲक्टिव्हेट करतं. म्हणजे आत्मा हा द्रष्टा आहे आणि हे बाकी सगळं मन, बुद्धी, शरीर हे सगळं किंवा निर्जीव वस्तू हे सगळे दृश्य आहेत आणि ही सगळी बघण्याची क्रिया आहे. म्हणजे आत्मा सगळं बघतो आहे आणि आत्मा सगळ्याचं दर्शन करतो आहे. हे सगळं कर्म काय, अकर्म काय हे सगळं बघण्यासाठी हे सगळे त्यांनी समजून सांगतायत तिथे. या सृष्टीमध्ये सतत काहीतरी बदल होत आहेत. पण यामध्ये फक्त आत्मा हा द्रष्टा आहे आणि बाकी सगळी सृष्टी ही दृश्य आहे. इथे अजून त्यांनी एक गोष्ट सांगितली आत्मा अनात्म विवेक. आपण जेव्हा दासबोध वाचला होता, तिथे हे सगळं विवेकाची लक्षणं काय, आत्मा अनात्म विवेक काय, हे सगळं आपण तिथे बघितलं होतं. तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना. म्हणजे आत्मा अनात्म विवेक म्हणजेच काय? आपल्याला इथे आत्मा कोणता आणि अनात्मा कोणता हे आपल्याला विवेकाने ओळखता आलं पाहिजे. संपूर्ण सृष्टी अनात्मा आणि आत्मा परब्रह्म हे फक्त चेतन आहे. सृष्टीमध्ये बदल होतो, पण आत्मा स्थिर आहे. प्रकृती विकारी आहे, आत्मा निर्विकार आहे. म्हणजे काय परब्रह्म, आत्मा हेच फक्त चेतन आहेत. बाकी सृष्टी ही सगळी काय आहे ती त्याच्यामध्ये बदल होत असतो. इथे विवेक म्हणजे वेगळे करणे. आत्मा, अनात्म विवेक म्हणजे काय आहे? आत्मा आणि अनात्म गोष्टींमध्ये विवेक करणे. चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत आणि त्यात ज्या गोष्टी आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत.
आत्मगोष्टीचा स्वीकार करून अनात्म गोष्ट टाकून देणे. देह मन बुद्धी जड आहे आणि अनात्मा आहे. आत्मा तेवढा चेतन आहे. संपूर्ण विश्व हे दृश्य आहे आणि आत्मा हा द्रष्टा आहे. हे आता इथं फायनल स्टेजला आलेले आहेत की बाकी सगळी सृष्टी जी आहे ती सगळी दृश्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण शरीर पण झालं, बाकीचं विश्व तर आहेच आहे, बाहेरच्या गोष्टी तर आहेच आहेत. त्याच्याबरोबर आपलं शरीर, मन, बुद्धी हे सगळं काय झालं? दृश्य झालं आणि आत्मा हा तेवढा द्रष्टा आहे. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा हे लक्षात येतं द्रष्टा हा स्थिर आहे आणि प्रकृतीमध्ये चलनवलन होते. आत्मा हा स्थिर आहे. आत्म्याची सगळी वेगळी लक्षणं आधीच्या अध्यायांमध्ये आणि ह्याच्या आधी आपण बघितलेली आहेत. त्याच्यात काय सांगितलं आहे? आत्मा हा द्रष्टा आहे, तो स्थिर आहे आणि प्रकृतीमध्ये चलनवलन होतंय. स्वरूपामध्ये स्थिर राहून या सर्व क्रियांमध्ये बघणे याला म्हणतात कर्मामधील अकर्म बघणे. हे पाहिजे, हे महत्वाचे. स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या मूळ रूपामध्ये म्हणजे आपण आत्मा आहोत. या सर्व क्रियांकडे बघणे, आत्म्यानी या सर्व क्रियांकडे बघणे त्याला म्हणतात कर्मामधील अकर्म बघणे. मी काही करतच नाहीये. काय करताय? ते सगळं जे काय करताय तो आत्मा करतोय. हे सर्व कर्म चालू आहे आणि कर्माचं अधिष्ठान अकर्ता आहे. जेव्हा आत्म्याचे लक्षण पाहिले असते तेव्हा आत्मा अकर्ता आहे. परब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे. सर्व कर्म चालू आहेत पण आपला फोकस अकर्ता कर्म असलेल्या परब्रह्मावर आहे. परब्रह्म अकर्ता आहे. त्याची सगळी जी लक्षणं आहेत ती पाहिलेली आहेत. आणि हे झालं कर्मामध्ये अकर्म बघणं. आपण थेट म्हणजे आपल्या एक स्टेप वरती गेलो, आत्मापर्यंत गेलो, आत्म्याहून परब्रह्मापर्यंत गेलो आणि परब्रह्म हा अकर्ता आहे. त्याच्यामुळे इथे काय सांगितलंय? हेच आहे कर्मामधील अकर्म बघणे. अहम ब्रह्मास्मी मध्ये जो स्थित आहे, ज्याला हे कळतंय तो बुद्धिमान आहे आणि त्याने कर्मामधील अकर्म बघितलं आहे. हे काल मॅडमने आपल्याला सोप्या ह्याच्यात समजून सांगितलेलं आहे, ते तिथं सांगितले. आता अकर्मामध्ये कर्म बघायचे. मी काल सांगितलं होतं हे. अकर्मामध्ये कर्म कसं बघायचंय? आपण शांत डोळे बंद करून ध्यानाच्या अवस्थेत बसलो आहोत, तेव्हा शरीर कोणतेच कर्म करत नाहीये. पण असं शांत बसण्यासाठी मनाला किती कष्ट घ्यावे लागतात, ते आपल्याला माहितीये. कारण आपल्याला एका जागी बसायची सवय नसते. 5-10 मिनिटं सुद्धा शांत बसायची सवय नसते. जरी शरीराने आपण शांत बसलो, तरी कुठेतरी काय हात हलवावासा वाटतो, पाय हलवावासा वाटतो. सगळं जरी स्थिर करून बसलो, तरी मनामध्ये विचार येतात, अजून किती वेळ बसायचंय? मनात काहीतरी वेगळे-वेगळे विचार येतात. म्हणजे शरीर जरी काहीही काम करत नसलं, तरी त्यावेळेस मन काम करत असतं. मानसिक कर्म चालू असतं. म्हणजे शरीराच्या लेव्हलला अकर्म असलं, तरी मनाच्या लेव्हलला प्रचंड मानसिक कर्म चालू असतात. अजून एक उदाहरण त्यांनी इथं सांगितलंय, की उपवासाच्या दिवशी उपवास करण्याचे अकर्म आहे. पण हे खायचं नाही, ते खायचं नाही, आता काय करायचं? किंवा हे खाऊ का ते खाऊ? असं मनाला कंट्रोल करण्यासाठी मन कर्म करत असतं. म्हणजेच अकर्मामध्ये कर्म हे त्यांनी सांगितले. म्हणजे आपण कर्म म्हटलं तरी आणि अकर्म म्हटलं तरी ते सर्व कर्मच होतं. म्हणजे शरीराचं म्हणा किंवा मनाचं म्हणा, काहीतरी कर्म चालूच असतं. हे कर्म अकर्म या दृश्य विश्वात आहे आणि याचा आधार अकर्ता परब्रह्म आहे. आपण हे सगळं काही ऍक्टिव्हिटीज करतोय ते या सृष्टीमध्ये चालू आहे, या प्रकृतीमध्ये चालू आहे. पण या सगळ्याचा आधार जो आहे, सगळं जो करतो आहे तो अकर्ता परब्रह्म आहे आणि माझ्यातही परब्रह्माचा अंश आहे. हे आपल्याला जेव्हा समजतं, मी स्वतःला शरीर मानलं आहे, मन, बुद्धी मानलं आहे. पण मी म्हणजे आत्मा आहे याचा साक्षात्कार होण्यासाठी सद्गुरू कृपा लागते. आपण हे आता थेरॉटिकली सगळं बघतो आहे. आधी आपली स्टेज अशी होती, की आपल्याला हे काहीच माहीत नव्हतं. जोपर्यंत आपण अध्यात्मात येत नव्हतं, तेव्हा हे शरीर म्हणजेच खरं आहे, ही सृष्टी म्हणजेच खरं आहे, आपण जे करतो आहे तेच खरं आहे, हे आपण मानत होतो. पण आता अध्यात्मात आल्यावरती आपल्याला थोडंसं कळायला लागलंय, की मी म्हणजे शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी म्हणजे आत्मा आहे. हे आता कळायला लागलंय. पण हा जेव्हा आता थेरॉटिकली आपण बघतोय. पण हा साक्षात्कार होण्यासाठी तर त्यांनी म्हटले सद्गुरूंची कृपा लागते, परमेश्वराचा आशीर्वाद लागतो. तेव्हा हे प्रॅक्टिकली समजतं. आता आपण थेरॉटिकली बघतोय. हे थेरॉटिकली वाचतंय. पण ह्याचा प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला अजून आलेला नाहीये आणि त्याचा प्रॅक्टिकल होण्यासाठी सद्गुरूंची कृपा आपल्याला लागते. अशा आणि ज्यांच्यावरती अशी कृपा झालेली आहे, अशा बुद्धिमान मनुष्याला श्रीकृष्ण म्हणतात तिथे, की "या विश्वातलं सगळं काम करून तू मोकळा झाला आहे. कोणत्याही कामाचं बंधन राहिलं नाहीये. त्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे." पण आपल्याला कर्म करणं बंधनकारक आहे. म्हणजे
ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झालाय तो कर्म करत नाही असं काही नाहीये. त्याला कर्म करावंच लागतं, पण तो शरीराने कर्म करतो, मनाने तो मुक्त झालेला आहे. कर्म करणं बंधनकारक आहे, कारण आपण स्वतःला देहबुद्धी मन समजतो. जेव्हा हे समजतं तो म्हणजे ज्ञान कर्म संन्यास. आत्ताशी ज्ञान कर्म संन्यास म्हणजे काय आहे, की हे सगळं कर्म अकर्म सगळं काय आहे ते सगळं आत्मा करतोय, परब्रह्म करतोय, आपण शरीराने जे करतोय ते काहीच नाही, हे जेव्हा सगळं समजतं त्याला म्हणायचं ज्ञान कर्म संन्यास. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास. म्हणजे ज्ञानामुळे झालेला कर्मसन्यास. कसलं ज्ञान? मी म्हणजे आत्मा आहे, मी परब्रह्माचा अंश आहे, हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस आपण सगळं जे कर्म करतो त्याला म्हणायचं ज्ञान कर्म संन्यास. आतापर्यंत जे 17 श्लोक आपण आधीचे पाहिले ती ह्या श्लोकासाठीची सगळी बॅकग्राऊंड होती. आत्ता इथं त्यांनी सगळं सांगितलं ज्ञान कर्म संन्यास म्हणजे काय. मला आत्मसाक्षात्कार झाला, की मी आत्मा आहे, मीच परब्रह्म आहे, हे जेव्हा कळतं, तेव्हा कर्म गळून पडतात. संन्यास घडतो कर्माचा इथे. म्हणजे काय आपण सगळे कुठलंही कर्म मी करत नाहीये, सगळं तो परब्रह्म करतोय हे आपल्याला कळतं आणि आपण त्या भावामध्येच राहतो. ज्ञान झाल्यामुळे कर्म गळून पडतं. हे कळल्यानंतर या सृष्टीतील कर्म तू जेव्हा करशील तेव्हा तुला कर्म लिप्त होणार नाहीत. कुठल्याही कर्माचं फळाची तुला अपेक्षा राहणार नाही. कर्माच्या फळाची भीती, चिंता काहीच राहणार नाही आणि तेव्हा तुला कर्म लिप्त करणार नाहीत. कर्मफळाची भीती, चिंता सगळी जाईल. कोणती काळजी भेटणार नाही आणि अपेक्षा राहणार नाही. कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा राहणार नाही. स्वरूपात स्थिर होऊन देहाने काम करतो आपण त्यावेळेस. ही झाली या ज्ञान कर्म संन्यास या अध्यायाचं जे नाव आहे ते आपण इथे त्याचा अर्थ या श्लोकामध्ये बघितलेला आहे. आता याच्या पुढचा श्लोक आपण बघूया. 19वा श्लोक. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितम बुधाः. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. ज्या माणसाला ज्ञान झालं आहे, त्याला आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, अशा माणसाचे सगळं कर्म जे आहे ते अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालं आहे. त्याला कुठल्याही कर्मफळ त्याला लिप्त होत नाही. त्याच्यामुळे कर्म संपलं तर मग काय, त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातूनही तो मुक्त होतो. केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावना भावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण परब्रह्माचे अंश आहोत. या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाळून भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. परब्रह्माच्या आपण अंश आहेत. ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली आहे. परब्रह्माच्या ज्ञानाची तुलना इथे अग्नीबरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो. एकदा का आपल्याला जाणीव झाली की आपण परब्रह्माचे अंश आहोत, मग हा आपला जो अहंकार आहे तो सगळा गळून पडतो. आपली कर्म जे आहेत सगळे आपण त्याला अर्पित करतो. म्हणजेच काय, त्या अग्नीची रूप दिलं, हे दिलं, कल्पना दिलेली त्याला इथे. आणि असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफळे भस्मसात करतो असं इथे सांगितलेलं आहे. तर बघूयात. आता वरील लक्षण ज्या मनुष्यात येतात त्याला सांख्य कर्मयोगी म्हणतात. आता या पुढील श्लोकात अशा माणसांची लक्षणं दिली आहेत, ज्या माणसांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांना कळलेलं आहे की आपण परब्रह्माचे अंश आहोत. त्या माणसांचं वर्तन कसं असतं, ते काम कसं करतात, हे थोडं पुढच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्याला आत्मज्ञान परब्रह्माचे ज्ञान झाले आहे अशा मनुष्याचे कर्म कसं असतं ते. ज्ञानी मनुष्य सगळ्या कामाचा आरंभ कसा करतो, कोणती गोष्ट करायची की नाही हा विचार मन करतो. एकदा निर्णय झाला की तो आपली इच्छा होते आणि मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण कोणतंही आपल्याला जेव्हा कुठलंही काम आधी करायचं की नाही करायचं, किंवा हे करायचं की ते करायचं, म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी कुठेही जायचं असेल तर मी टू व्हीलरने जाऊ का कारने जाऊ, कोणतंही आपण अशा आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. मी हे करू का ते करू?
आधी आपल्याला असे विचार येतो. मग आपण त्याच्यातनं कुठला तरी एक पर्याय सिलेक्ट करतो. तो पर्याय सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर मग आपण आपला तो संकल्प होतो आणि तो संकल्प एकदा आपला तयार झाला, फिक्स झाला की त्या दृष्टीने आपण तो अचीव्ह करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू करतो, प्लॅनिंग सुरू करतो. संकल्प आधी संकल्प म्हणजे आपण डिसिजन घेतो तो संकल्प, त्याच्यानंतर इच्छा कामना त्याच्यातनं तयार होतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रियापूर्तीसाठी कर्म केलं जातं. आधी आपण डिसिजन घेतो, तो संकल्प, त्याच्यात संकल्प आपला एकदा पूर्ण झाला की त्याच्या त्या इच्छांमध्ये रूपांतर होतं. इच्छा किंवा कामना म्हणतात त्याला. आणि नंतर कामनापूर्तीसाठी आपण कर्म करतो. ज्ञानी मनुष्याचे असे नसते. संकल्पही नाही आणि कामनाही नाही, तरी त्याच्याकडून कामे होतात. ज्ञानी माणूस जो आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तो असा कुठल्याही संकल्पासाठी किंवा स्वतःच्या इच्छेसाठी काही काम करत नाही तो. ज्ञानी माणसाचे स्वतःसाठी कोणतेही संकल्प नसतात. स्वतःच्या कोणत्याही इच्छांसाठी तो कर्म करत नाही. तो फक्त लोककल्याणासाठी, लोकहितासाठी कर्म करतात. आता इथे त्यांनी एक कारचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला जर कोणती म्हणजे आपल्या सामान्य माणसांच्या बाबतीत कसं असेल, कोणती जर इच्छा असेल, तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण काम करतो. आपलं कोणतंही कर्म असेल, ते इच्छापूर्तीसाठी असतं. आपल्यामध्ये आणि ज्ञानी माणसाच्या कर्मामध्ये कसा फरक आहे, ते इथे त्यांनी सांगितलंय. एक कारचं उदाहरण घेतलंय त्यांनी इथे. समजा कार उभी आहे, पार्किंगमध्ये कार उभी आहे. त्याचं इंजिन पण बंद आहे आणि चाकं पण बंद आहेत. कारण कार उभी आहे. कार बंद आहे, कार उभी आहे. त्याच्यामुळे त्याचं इंजिन पण बंद आहे आणि चाकं पण बंद आहेत. मग नंतर काय होतं, आपण कार स्टार्ट केली. कार स्टार्ट केल्यावर काय होईल? इंजिन सुरू होतं. फक्त कार स्टार्ट केली अजून. आपण रस्त्यावर आलो नाहीये. रस्त्यावर गाडी चालत नाहीये अजून. तेव्हा फक्त इंजिन सुरू झालंय, पण चाकं बंद आहेत. ही दुसरी स्टेज झाली. जेव्हा ॲक्चुअल कार रस्त्यावरती आपण चालायला लागती, पळायला लागती, त्यावेळेस काय होतं, इंजिन पण सुरू असतं, चाक पण सुरू असतं. आणि त्याच्यानंतरची समजा स्टेज अशी आहे, की समजा आपली कार चालू आहे किंवा आपली